नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे आणि गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी नाशिक शहरातील अवैध हत्यार बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट 2 ला सूचना केल्या। या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्याधर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शनिवारी 23 मार्च रोजी नाशिक रोड गोरेवाडी परिसरात सापळा रचून पियुष दोंदे यास ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी त्याच्याकडून 25,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे विना परवाना एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केलाय। पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।